आपले ते छलावा म्हणतात, बट छलावा लोकांना मारतो, बरोबर. बट कापरे स्पेसिफिकली लोकांना मारत नाही, त्याला मजा येते की अरे लोक गोलगोल गोलगोल एकाच ठिकाणी फिरत आहेत. तुम्हाला जर सिगारचा वास किंवा कोणाला बीडीचा वास जर माहिती असेल तर कापरे आसपास आहे. बापरे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तू काही मायथॉलॉजिकल काय तिकडचे क्रिएचर्स बद्दल तेही बोलणार होतेस, तर ते कोणतं आहे? सो हे मी ज्या डॉम्बरनं बाहेर शिफ्ट झाली होती तिकडच्या आहेत 2 गोष्टी घडलेल्या. मी हे असं खूप जास्त भीतीदायक नाही म्हणणार, बट हां, तिकडच्या आपण जसं इंडियन मायथॉलॉजिकल फोकलोर जसं म्हणतो तसं तिकडचं पण आहे. फिलिपिनो मायथॉलॉजिकल फोकलोर्स आहे. तिकडचे त्यांचे त्यांचे क्रिचर्स आहेत आणि त्यांचे भूतं आहेत, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे देव आहेत, दानव आहेत, सगळं त्यांचं पण एक प्रॉपर हिस्ट्री आहे. सो मी जसं म्हणलं तसं मी ज्या घरात राहायची तो एक मोठा बंगला होता आणि आतेचं म्हणजे जे ते घर आहे आय थिंक ते 100 वर्षापेक्षा पण जास्त जुनं आहे. तिने आता नवीन नवीन मॉडिफिकेशन्स केले, चेंज करून घेतल्या, पण आपण जो म्हणतो जो मेन सांगाडा असतो तो तसाच आहे घराचा. अंगण म्हणा किंवा तिकडची झाडं म्हणा आणि तिची जी झाडं आहेत लावलेली आय थिंक मेजरली एक मोठं आंब्याचं झाड आहे तिच्याकडे आणि एक दुरियनचं झाड आहे मी जसं म्हटलं तसं तिच्या अंगणात आणि बाकीची छोटी छोटी झाडं लावली तिने, पपई म्हणा किंवा अवकाडो वगैरे म्हणा, अशी सगळी झाडं आहेत तिथे. सो तिचं आंब्याचं झाड आय थिंक 50 वर्ष तरी आरामात जुनं असेल, खूप जुनं आणि खूप मोठं घनदाट झाड आहे ते, खूप छान. आणि त्याला दरवर्षी इतके मोठे मोठे आंबे लागतात आणि ते सगळे नाही काढतात कारण ते एवढं मोठं रुंद झाड आहे. तर आता आय थिंक आपल्या इथे पण असं म्हणतात की जे जुनी झाडं असतात ते झाडं प्रोटेक्ट करायला तिकडच्या एक वेगवेगळ्या प्रकारचे एंटिटीज म्हणू शकतो किंवा काही ठिकाणी देव पण म्हणतात ते झाडावर राहतात, बरोबर, ते त्याचं रक्षण बरोबर, करायला. रक्षण करतात. हो. तर तिकडे जो एक प्रकार आहे तिकडच्या ज्या झाडांवर राहतो किंवा मेजरली आपण म्हणू शकतो की आसपासच्या झाडांवर राहू शकतो त्याला कापरे असं म्हणतात. कापरे. कापरे. सो यती माहिती असेल आय थिंक सगळ्या लोकांना. यती जसा दिसतो कापरेचं पण दिसणं समवॉट सिमिलर आहे, तसाच दिसतो तो, फक्त यती खूप मोठा आदिमानवसारखा आहे. कापरे हा एक लुकडासा असा उंचसा माणूस असतो, स्लेंडर म्हणू शकतो आपण त्याला, असा एकदम पातळ असा दिसतो, असा पूर्ण अंगभर केस असतात, अंगावर कपडे नसतात, फक्त खालीच त्यांनी एक असं गुंडाळलेलं असतं तसं असतं आणि लांबलचक दाढी, लांबलचक केस आणि असं ब्लॅकिश ग्रेश कलरचा असतो तो इन जनरल आणि त्याचे थोडेसे असे व्हाईटिश रेडिश डोळे असतात. आणि त्याचा जो मेन आहे तो स्पेसिफिकली कापरे हा एक इव्हिल किंवा वाईट भूत किंवा एंटिटी आपण नाही म्हणू शकत, बट मिस्चिवियस म्हणू शकतो त्याला, कारण त्याला हा मस्तीखोर आहे, त्याला लोकांना छळायला खूप मजा येते. म्हणजे आता सपोजिंग से की जर कोणी एका रस्त्याकडेने जात असेल किंवा कुठे आपण चालता चालता जात असेल तर जर आपले ते छलावा म्हणतात, बट छलावा लोकांना मारतो, बरोबर. बट कापरे स्पेसिफिकली लोकांना मारत नाही, त्याला मजा येते हे बघायला की अरे लोक गोलगोल गोलगोल एकाच ठिकाणी फिरत आहेत, त्यांना त्यांची वाट सापडत नाही. सो कापरे हे करतो आणि तो मोस्टली झाडांवरच राहतो आणि त्याची एक सवय आहे आपण म्हणू शकतो की तो पाईप स्मोक करतो किंवा कुठलंही सिगार असेल, बिडी असेल, अशा गोष्टी स्मोक करतो. सो तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की कापरे आसपास आहे तर एक वास येतो, सिगारचा वास किंवा कोणाला बिडीचा वास जर माहिती असेल तो एक खूप टिपिकल स्मेल येतो, तो तुम्हालाही येतो आसपास वातावरणामध्ये. आणि असं पण नाही की तो दुरून ट्रॅव्हल होईल, तुम्हाला लगेच बाजूला जाणवतो. तर आता हे मला माहिती नव्हतं ऑनेस्टली स्पीकिंग. आणि माझी जी रूम होती ती मी म्हटलं तसं ते अंगणाच्या जवळच होते. मी तर रात्री अभ्यास करत बसले होते आणि माझ्या खिडक्या उघड्या ठेवलेल्या मी, कारण खूप गरम होत होतं. मी म्हटलं थोडं व्हेंटिलेशन होईल तर बरं होईल आणि मी माझं दार पण ओपन ठेवलं होतं. तर मला आउट ऑफ नोवेअर असा कोणीतरी स्मोक करतोय त्याचा वास आला. म्हटलं आणि तो टिपिकल सिगरेटचा स्मेल नव्हता, सिगरेटचा वास वेगळा, तो बिडीचा वास वेगळा, तो आपल्याला कळून येतो पटकन डिफरन्स त्याचा. म्हणजे हे सिगरेट नाही आहे, हा कुठून येतो आहे वास, कारण कसं तिकडे काही काही लोकं राहायची ते स्मोक करायची सिगरेट, त्यामुळे मला माहिती होतं तो असा वास आहे. म्हटलं हे सिगरेट नाही आहे. मी बाहेर जाऊन बघितलं कोणी जागं आहे का, तर सगळेच झोपलेलं म्हणजे, आणि घरात कोणीच जागं नव्हतं, त्यांची मेड पण झोपलेली. तरी मी म्हटलं एकदा बाहेर जाऊन चक्कर मारून येते मी, तर मी बाहेर अंगणात गेली, चक्कर मारून आली, कोणीच जागं नव्हतं, सगळे झोपलेले.
तर मला वाटलं की कोणीतरी बाबा स्मोक करत आहे का बाहेर, कोणीच नव्हतं. परत आत आली, परत रूममध्ये वास येतोय, मला कळेच ना. मी म्हटलं जाऊ दे यार, मे बी मलाच येत असेल. नंतर मग मी नेक्स्ट डे उठली आणि मी आत्याला जाऊन सांगितलं, म्हटलं आत्या मला ना असा असा वास येत होता. तर आत्या मला काहीच बोलली नाही, ती मला कधीच काही बोलायची नाही. मग मी तिची मोठी मुलगी होती, मी तिला जाऊन सांगितलं. तर ती बोलली अगं यशो तू टेन्शन घेऊ नकोस, कारण इथे आपल्या झाडावर असं असं एक राहतं. बापरे. हां, असं डायरेक्ट बोलली ती, खूप कॅज्युअली बोलली ती मला. बट घाबरायची गरज नाही आहे, तो तसं पण आपल्या झाडाला आणि ह्याला प्रोटेक्टच करतो. तर कधी कधी वास येऊ शकतो तुला. म्हटलं अरे तुम्ही मला असं अचानक बॉम्ब फोडता माझ्या अंगावर, एकदा कधीतरी हे होतं, एकदा कधीतरी ते होतं. सो स्पेसिफिकली हार्मलेस नसतं ते, बट अधूनमधून मग मला कळायचं की कधी वास असला तर मे बी त्या बाजूला, कारण मोठं झाड होतं ते, मे बी या बाजूला येऊन बसला असेल किंवा थांबला असेल किंवा काहीही करू काही असू शकतो, काही असू शकतं ते. सो ते एक होतं. आणि त्यावेळेला आपण, तिचं म्हणणं होतं की आपण फक्त इग्नोर करायचं, किंवा त्यांच्या ह्याच्यात असं म्हणतात की तुम्हाला जर त्याला अवॉइड करायचं असेल किंवा घालवायचं असेल तुमच्यापासून, कारण कोणी उगाचच तुमच्या वाटेला जात नाही जोपर्यंत तुम्ही एखाद्याची छेड काढत नाही, हे माझं मत आहे. तर ते लोक काय करतात, टी शर्ट काढून उलटा घालतात. आपण म्हणतो की वॉर्ड ऑफ द इव्हिल स्पिरिट त्या ह्याच्यामध्ये. तर अशा वेळेला आयदर तुम्ही प्रे करायचं की मी काय तुझं वाईट केलेलं नाही आहे त्यामुळे मला सोड, किंवा मग टी शर्ट उलटा करून घालायचा फॉर थोड्या वेळासाठी, मग ते निघून जातं की तुमच्या मागे पडत नाही किंवा लागत नाही. असं एक, हो, तिकडचं हे एक क्रिचर आहे. बापरे.